एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी। हे रंभागणना करता घेतलेला अभंग अनंत कोट ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढिवाळ भक्त संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याकडे मागणी करणारा किंवा संत नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे काय करतात? दान मागतात। विठ्ठल सेवेकडे ओळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, सुंदर अशा भगवान नगर या नगरीमध्ये हे 4थं वर्ष आहे आणि 4थं वर्ष असताना सुद्धा असं वाटत नाहीये की हे 4थं वर्ष आहे। एवढं सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आपली वस्ती छोटी आहे तरी सुद्धा एवढं गोड नियोजन। एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा। त्या चांगल्या कार्यासाठी टाळी वाजवणं म्हणजे कुठं तिथं पैसे द्यावे लागत नाही, चांगल्या कार्याला वाजवली पाहिजे। तर ऐका, हे चांगलं कार्य आहे आणि खऱ्या अर्थानं चांगलं म्हणजे काय तर ऐका, ज्या संतांच्या संगतीमध्ये दगड सुद्धा तरतात, ज्या संतांच्या संगतीचा सहवास जर कोणाला मिळाला तर मिळाल्याच्या नंतर रेडा सुद्धा वेद बोलायला लागतो ना, एवढी ताकद ज्या संतांमध्ये आहे अशा संतांची खऱ्या अर्थानं पुण्यतिथी म्हणजे श्री संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ बाबा। ज्या बाबांचं खऱ्या अर्थानं वामन भाऊ बाबा म्हणजे बाप, या समाजाचे बाप जर काय कोण असतील ना संत ते म्हणजे संत वामन भाऊ बाबा आहेत आणि माय म्हणजे संत भाऊ भगवान बाबा आहेत। खऱ्या अर्थानं बापाची भूमिका या समाजाकरता ज्यांनी बजावली, ज्यांनी निभावली ते म्हणजे भाऊ आणि माईची भूमिका ज्यांनी निभावली ते म्हणजे संत भगवान बाबा आहेत। आणि खऱ्या अर्थानं त्याच महात्म्यांनी ज्यांनी आजीवन या समाजाकरता आपलं जीवन व्यतीत केलं का हा समाज सुधारला पाहिजे, तरुण मुलं व्यसनापासून दूर झाली पाहिजेत। असणाऱ्या कुप्रथा जे की त्या ठिकाणी अनेक असणाऱ्या प्रथा होत्या, ज्या प्रथा संत भगवान बाबा संत वामन भाऊ बाबा यांनी संपवण्याचं काम जीवनभर केलं। म्हणून आज कोणी कुणाचं कौतुक करायला आज तयार नाही, काय कोणी कुणाचं चांगलं म्हणायला आज तयार नाही। तो त्याला नाव ठेवतो, तो त्याला नाव ठेवतो, पण ऐका, या संतांना अवघ्या जगानं नाव ठेवलं, अवघ्या जगानं त्रास दिला, सगळ्यांचा त्रास त्यांनी सहन केला आणि आज त्या संतांच्या मी पुण्यतिथी साजरी करतो। ज्या लोकांनी त्रास दिला ना तीच लोक आज त्यांना शरण येतात, ही ताकद त्या संतांची आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो। संत भगवान बाबा संत वामन भाऊ बाबा, मी स्वतःला भाग्यवान समजेन की अशा या सोहळ्यामध्ये अशा या सप्ताहामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराला सेवा करण्याचं भाग्य लाभलं। किती मोठं भाग्य आहे माझं की बाबांच्या दरबारामध्ये बाबांच्या प्रांगणामध्ये मला सेवा मिळतीये, खरंच माझं सौभाग्य आहे। आणि मेन म्हणजे शेवटची सेवा आहे म्हणजे काल्याच्या अगोदरची उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा आहे, हे माझं महत् भाग्य। खऱ्या अर्थानं आपलं हे 4थं वर्ष आहे, सर्वांचं सुंदर असं गोड असं सहकार्य आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर मी नक्की असं म्हणेल की संतांचं चरित्र माणसानं ऐकावं तरी निदान वाचावं तरी। ज्याला वाचता येत नाही त्यानं ऐकावं, ज्याला ऐकता येत नाही त्यानं निदान दर्शन तरी घ्यावं। कोणाचं? संतांचं। काहीतरी पर्याय सांगावं लागेल की नाही? मग ऐका, ज्या कुणी 8 दिवस खऱ्या अर्थानं ज्यांनी संत भाऊ बाबांचं चरित्र या ठिकाणी वाचन केलं ते श्री हरिभक्तपरायण बाळू महाराजजी ढाकणे बावीकर बाबा, अतिशय अगदी 82 वयाचं किती वय चालू आहे त्यांचं 82, तरी सुद्धा बाबा ढाकणे गुरुजी यांचं 82वं वर्ष चालू असताना सुद्धा बाबांचं चरित्र आणि बाबांचा आवाज तर एवढा गोड आहे की असं वाटणार नाही। ज्या कुणी जर बाबांचा फक्त आवाज ऐकावा, त्यांनी पाहिलेलं नसावं तरी सुद्धा तो म्हणेल की हा आवाज इतके वय असणाऱ्या व्यक्तीचा असूच शकत नाही, एवढी आवाजाची देण आहे महाराज त्यांना। ही कृपा फक्त संतांची आहे, कृपा संतांची आहे। त्याचबरोबर सर्वांचं त्या ठिकाणी गाथापारायण असेल, दत्तात्रय महाराज साळुंके, त्याचबरोबर बबन महाराज मदने आणि खास करून ही विद्यार्थी जे दिसत आहेत ना आपल्याला समोर, खऱ्या अर्थानं माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये बोलेल मी की इवरेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला पण फुलण्याच्या अगोदर त्या कळ्या असतात।
काय आज काही फुलं आहेत ते फुललेले आहेत, आताही इथून मागेही काही फुलून गेले. आणि खऱ्या अर्थानं जे शिक्षण घेऊन हे जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे सध्या शिकतायत, कळ्या रूपानं शिकतायत, ते आदरणीय श्री हरिभक्तपरायण भक्तिदासजी महाराज शिंदे, श्री क्षेत्र जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान बेलखंडी पाटोदा, त्या ठिकाणी बाबांकडं विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे. आज या कळ्या आहेत, कधी ना कधी उमलणार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर कुठलंही क्षेत्र सोपं नसतं बरं. गायन असो, कीर्तन असो, भजन असो. काही माणसं म्हणतात अहो महाराज लोकांचं काय हो एवढं सोपं आहे म्हणे. काय नाही म्हणे, जायचं उभं राहायचं, गळ्यात मस्त हार पडतो, मस्त फोटो निघतो, त्यांना तेवढंच दिसतं महाराज, बाकीचं काही दिसत नाही. पहा एवढं सोपं नसतं, कारण जावे त्या वंशा तेव्हा कळे, त्याच्याशिवाय काही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून ऐका, खऱ्या अर्थानं आपण सप्ताह करतोय बरोबर का नाही, सप्ताह करतो, एवढं सुंदर नियोजन आहे. एखादा चित्रकार आहे आणि त्या चित्रकारानं चित्र काढलं बरं का, चित्र रेखाटलं, चित्र काढलं, एवढं सुंदर त्यानं चित्र काढलं, पण त्याला जर त्याच्यामध्ये रंग भरता नाही आला ना महाराज, चित्र वायाला जातो. काय चित्र वायाला जातं. मग तसं आपण एवढं सुंदर नियोजन केलंय, पण सप्ताहामध्ये जे सहकार्य करणारे मंडळी असतात, जे रंग भरवण्याचं काम करणारे मंडळी असतात ना, ती म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांनी 8 दिवस या सप्ताहामध्ये आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी रंग भरवण्याचं काम केलं, ते आदरणीय मृदंगाच्याही क्षेत्रात असो, गायनाच्याही असो, कीर्तनाच्याही असो, ज्यांची त्या ठिकाणी कला प्राप्त आहे, असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण योगेशजी महाराज बागडे, त्याचबरोबर माऊली महाराजजी बागडे. सुंदर असा आवाज आहे, कारण महाराज एवढं सोपं नाही. गायन म्हणजे सोपं वाटलं तुम्हाला? अहो सा म्हणजे साधना, रे म्हणजे रियाज, ग म्हणजे गंभीरता, म म्हणजे मधुरता, प म्हणजे पवित्रता, द म्हणजे धैर्य, आणि म्हणजे निरंतरता, असं असणार आहे. आणि एवढ्या कष्टाच्या नंतर जे तुम्हाला मला समोर दिसतंय ना, हे कष्टाचंच फळ आहे महाराज, कष्टाचं फळ आहे. आणि खऱ्या अर्थानं जे मृदंगाची साथ करतायत आदरणीय हरिभक्तपरायण, अतिशय कमी वयामध्ये तालबद्ध, सुरबद्ध, लयबद्ध, महाराजांचं नाव सारंगजी महाराज. अगदी सारंग महाराज ज्यांनी कीर्तनामध्ये रंग भरवतात आपल्या कलेच्या माध्यमातून, त्यांच्याही चरणारविंदी शतशः नमन करते. खऱ्या अर्थानं बाप्पू आहेत, सुंदर अशी हार्मोनियमची साथ करतायत सुलंकर बाप्पू. आणि या ठिकाणी कॅमेरा सुद्धा आहे, दादाच्याही मनपूर्वक धन्यवाद. कॅमेऱ्याचं नाव काय? वेळ कीर्तनाची, असं सुंदर असं त्यांचं चॅनल आहे, सुंदर असं या ठिकाणी त्यांचंही सहकार्य आहे. आणि पाहता गेलं, बघता गेलं, कीर्तनामध्ये कोणाचीही काही बोलायची हिंमत होत नाही बरं. कीर्तनासमोर, कीर्तनकारासमोर कुणी काहीही बोललं असतं, पण त्यांना चोप देण्याकरता चोपदाराची आवश्यकता आहे महाराज. म्हणून असे 2 चोपदार आहेत की ज्यांच्याकडे पाहताना महाराज, बाबांकडे एवढा फेटा एवढा सुंदर आहे, बाबांचा दोन्ही बाबांचा असणाऱ्या डोक्यामध्ये फेटा आहे. आजकाल फेटे कमी दिसतात महाराज, चोपदारांना सुद्धा फेटे कधी कधी असं वाटतं, पण खऱ्या अर्थानं एवढा सुंदर फेटा बांधलेला आहे बाबांनी. दोघांच्याही चरणारविंदी नतमस्तक होते. सर्व सज्जन गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं विना घेऊन आमचे काका उभे, त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक. आमचे परमस्नेही अण्णा, त्याचबरोबर भगवान नगरकर, सर्वच मंडळी, आणि पंचक्रोशीतील रेवकी देवकी भजनी मंडळ सर्वच असतील महाराज. सर्वच गोड गाणारे असतील, टाळकरी असतील, गायनाचार्य असतील, माळकरी असतील, वैष्णव असतील, कथाकार असतील, रामायणकार असतील, कुणी काय काय, प्रत्येक आपापल्या क्षेत्रामधले सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणारे एवढा सुंदर आवाज दिलाय काकांनी. असणारे हरिभक्तपरायण काकांचं नाव लखन काका, श्री समर्थ स्वामी मंडप. सुंदर असं काकांचं नियोजन असतं, खूप सुंदर अशी सिस्टीम आहे. म्हणून आता म्हणाल ताई तुम्ही सगळ्यांचं नाव घेतलं, पण आता बघा काही मंडळी म्हणतील आमचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्याकरता असं म्हणेल की जर मी एकाचं नाव घेत बसले तर आपल्याला वेळ सुद्धा पुरणार नाही. म्हणून एकाच वाक्यामध्ये सर्वांचं नाव घेते, ते असं: टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना, टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना. तुम्हा सर्वांचं नाव घेते, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं सांगेन मी की आज खऱ्या अर्थानं जे बाबा आहेत, जे की बाबांची उद्या काल्याची कीर्तन सेवा आहेत, त्यांच्या परमपवित्र पावन अशा उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायातील थोर आणि गोड असं व्यक्तिमत्व असणारे आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज फड,
खडकवाडी संस्थान, कानिपनाथ संस्थान खडकवाडी बाबासुद्धा खऱ्या अर्थानं आहेत. म्हणून बाबांच्याही चरणारविंदी नतमस्तक होते. आणि ज्यांच्यामुळे मी घडले, कुठल्याही संस्थेमध्ये न जाता आपल्यासमोर ज्यांची कृपा माझ्यावरती झाली, ज्यांचं खेळत असताना बागडत असताना बाबांच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडला की बाळ तू कीर्तन करशील, या शब्दावर कीर्तन करू लागले. ही ताकद माझी नाही, ही ताकद आपली नाही, तर ही ताकद संतांची आहे. केवळ त्यांच्या शब्दांमुळे आज मी कीर्तनाकरता उभी आहे. ही ताकद तुकाराम बाबांची आहे. महाराज तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. ही ताकद आहे हो संतांची. म्हणून संतांना कधी कमी समजायचं नाही, कधीच कमी समजायचं नाही. मगाच मी सांगून गेले की ज्यानं कुणी संत भगवान बाबांचं चरित्र हृदयापासून श्रवण केलं असेल ना, त्याचं नक्की चारित्र्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद भगवान बाबांच्या बाबांच्या चरित्रामध्ये, एवढी ताकद आहे. आणि म्हणून ऐका, जी राहिलेली वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला रामदेव महाराजांचं जी काही मागणी आहे, ती मागणी काय मागतायत, मागणी भगवान परमात्म्याकडं ते बघायचं आहे. पण महाराज तुम्ही म्हणाल ताई, अहो तुम्ही म्हणतात नामदेव महाराजांनी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली. मग आम्हाला सांगा, त्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडेच मागणी केली असा उल्लेख कुठे आहे? कुठेच नाही. मग मागणी केली कसं म्हणता माहिका? मग नामदेव महाराजांनी जर उल्लेख कुठे केलेला नाही, पण पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडेच मागली, हे कसं? तर ऐका, एकतर नामदेव महाराज पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त, लाडके भक्त. आणि निष्ठा कशी असावी ना, हे आपण संतांकडून शिकलं पाहिजे. बघा किती निष्ठा असली पाहिजे. नामदेव महाराज पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला पाहतही नव्हते, दर्शनही येत नव्हते. नामदेवराय म्हणतात, कटेवरी कर नाही जा देवाचे, न घेवी दयाचे दर्शन. अहो एवढी निष्ठा असणारे नामदेव महाराज दुसऱ्या देवाकडे जातीलच कसे, जातीलच कसे, मागतीलच कसे? हो, नामदेव महाराज इतर देवांना देव मानायला सुद्धा तयार नाहीत असे असणारे नामदेव महाराज आहेत. मग ते पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात, हे ठीक आहे. मग महाराज नामदेव महाराज जे आहेत, नामदेव महाराजांनी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली, हे ठीक आहे. पण मागणी योग्य आहे का? योग्य आहे का? योग्य आहे. बरं, नामदेव महाराजांची मागणी योग्य आहे म्हणता, कशावरून म्हणता? ऐका, आवश्यक आहे, आवश्यक आहे नामदेव महाराजांची मागणी. कशावरून म्हणता? त्याचं उत्तर असं आहे. ऐका, नामदेव महाराजांनी जी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी केली ना, ती मागणी अवघड आहे. बरं, काय आवश्यक आहे, योग्य आणि अवघड सुद्धा आहे. मग अवघड कशावरनं? नामदेव महाराजांनी असं नेमकं मागितलं तरी काय? काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया. अहो आयुष्य मागितलं. आयुष्य सोपं आहे? नाही महाराज, आयुष्य सोपं नाही. आणि तसं पाहता गेलं तर आता कलियुगामध्ये महाराज आयुष्य किती आहे आपल्याला? अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते आदरात खाय, शतगणिले ते आदरात खाय. मते बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनास भुरले ते पायला. मते बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनास भुरले ते पायला. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते आदरात खाय. मते बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनास भुरले ते पायला. कलियुगात जन्माला येणाऱ्या मनुष्याला आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मला सांगा, ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलं, कशा करता घातलं? त्याच्या भजना करता. त्याच्या भजनाचा आनंद तुम्हा आम्हाला घेता यावा याच्याकरता त्यानं जन्माला घातलं. मग जन्माला घातलं महाराज, मला सांगा, महाराज म्हणतात अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले, शत म्हणजे किती? 100. 100 वर्षाचं आयुष्य आहे. मग 100 वर्षाचं आयुष्य असताना अर्ध आयुष्य कशामध्ये जातं? झोपेमध्ये जातं. मग आता अर्ध आयुष्य जर झोपेमध्ये जात असेल, राहिलेलं 50 ते कशात जातं नेमकं? राहिलेलं 50 जे आहे महाराज, ते रोग, बालपण, म्हातारपण याच्यामध्ये असणारं ते
जे 50 आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये जातं. मला सांगा, मग देवाचं भजन करायचं कधी, देवाचं नामस्मरण करायचं कधी, त्या भगवान परमात्म्याला मिळून कधी यायचं? मला सांगा, वेळ आहे का? नाही, वेळच नाही. त्या ठिकाणी असणारं अर्ध आयुष्य तर झोपेमध्ये जातं, अर्ध रोग त्या ठिकाणी असणाऱ्या आजारामध्ये जातं. मग करायचं काय? भजन करायचं कधी? हो, असं एकदा असं झालं की एक नोकरदार बऱ्याच दिवसांनी आपल्या मित्राला भेटला आणि भेटल्याच्या नंतर झालं असं की त्या मित्राला विचारलं, रे काय करतोस? तो म्हणाला, मी नोकरी करतो. नोकरी करतो? किती पगार आहे? म्हणला 15,000. 15,000 आहे म्हणे, वा छान पगार आहे. आत्ताच्या काळात नाही बरं, 15,000 महिन्यालाच पुरायचे नाही. आत्ताच्या काळात नाही, पहिल्या काळामध्ये. पहिल्या म्हणजे जास्तही लांबच्या नाही हो, 10, 15, 20 वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये. मग अशा काळामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी महाराज 15,000 सांगितलं त्याने पगार. पण हा म्हटला, ठीक आहे बाबा, चांगलं आहे, पण आता यानं पुढचं बोलवू नाही ना. तर हा बोलला, म्हटला 15,000 पगार आहे, पण कुठं आपल्या हातात येतात म्हणे. काय 15,000 आहे पण हातात कुठं येतात? मग म्हणे हातात नाही होत, मग जातात कुठं? म्हटलं, बाबा अरे त्या ठिकाणी 15,000 येतात, पण असणारे 7,500 सोसायटी कापून जाते. किती? 7.5. म्हणलं, मग 7.5 येतात का तुझ्या हातामध्ये? म्हणलं, कशाचे 7.5 येतात? असणाऱ्या घरामध्ये अनेक प्रकारचे आहेत. लाईट बिल आहे, लाईट बिलला काही जातात. त्याचबरोबर दुधाचं आहे, तेही त्या ठिकाणी जातात. मुलाची शिकवणीची फीस आहे, त्याच्याकरताही काही जातात. असे सगळे जाऊन 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 महाराज राहिले खाली 500. किती? 500. हातात त्या ठिकाणी 500 राहिले. यानं विचारलं की आता बाबा तुझ्या हातात निदान 500 तरी राहत असतील ना? म्हटला, 500 राहतात माझ्या हातात, असतात माझ्या हातात, येतात माझ्या हातात, पण कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. एकदा घरी आलो की तेही राहत नाही. म्हणजे कुठं जातात तुम्हाला सांगायची गरज नाही. मग ऐका, मी आता हे जे सांगितलं हे कशाचं सांगितलं? आपलं सांगितलं. हो, अर्ध आयुष्य जाते महाराज असंच, सोसायटी कापून जाते. बाकीचं मुलाच्या शिकवणीचे फीस, दुधाचं काही, लाईट बिल काही, असं त्याच्यामध्ये आयुष्य निघून जातं. मग देवाचं भजन कधी करायचं हो आम्ही? कधी करायचं? नामदेवरायांची मागणी काय? अल्प आयुष्य देह का अकल्प आयुष्य? पहा, महाराजांची मागणी आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. आणि माणसाला आयुष्य किती आहे? आणि हे जे आयुष्य मागितलं त्यांनी कुणा एका करता नाही मागितलं, कुणा एकट्यासाठी नाही मागितलं, तर कुळा करता मागितलं महाराज. कुळा करता. मग कुळा करता मागितला. हो, कुळा करता कसं 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 आम्हाला सांगा जरा नेमकं कसं. तर ऐका, कुळा करता कसं मागितलं? जसं आपला हा सप्ताह आहे बरोबर, कितवं वर्ष आहे यांना? 4थं वर्ष आहे. मग 4थं वर्ष आपल्या सप्ताहाचं आहे. आणि एखाद्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं आता आपलं 4थंच वर्ष आहे, त्याच्यामुळं एखाद्याच ठिकाणी 12-15 वर्ष असं असणारं सप्ताहाचं असेल, 27वं वर्ष, 28वं वर्ष. तसं एका व्यक्तीची पंगत त्याच्या पंजोबांपासून होती सप्त्यामध्ये. कितव्या दिवसाची? आज अन्नाची 7व्या दिवसाची, 8व्या दिवसाची पंगत आहे. तशी त्या व्यक्तीची 7व्या दिवसाची पंगत होती. आणि मग पंजोबांपासून होती ती परंपरा पुढे चालू होती. त्याचे पंजोबा गेले, आजोबा गेले, तो त्या ठिकाणी पंगत करत होता. मग अशी पंगत करत असताना महाराज एकदा झालं असं, चुकून नको, आता महाराज मंडळी असतात त्या ठिकाणी नावाचं काही घोळ होतो. महाराज मागची पुढून पुढचे मागं असा घोळ होतो. मग झालं असं की त्याची पंगत पडली 6व्या दिवशी, होती त्याची 7व्या दिवशी. आता असं झाल्याच्या नंतर महाराज तो आला आणि आल्याच्या नंतर जे त्या महाराजाला बोलायला लागला. म्हणला, काय माझ्या 7व्या दिवसाची आमची पंगत असते आणि तुम्ही कितव्या दिवसाची टाकली? 6व्या दिवसाची. अहो, आमच्या पंजोबांपासून आहे आणि तुम्ही आज आमची पंगत बदलली. म्हणला, तर तो एवढा चिडला का? तो म्हणला, आमच्या पंजोबांची परंपरा आहे. मला सांगा, त्या सप्ताहाचं समजा 27वं असेल, 28वं असेल जे वर्ष आहे, आणि त्या वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचे पंजोबा गेले, आजोबा गेले, पण पंगत बंद आहे का? चालू आहे? चालूच आहे. पंगत चालूच आहे. आणि असणारे पंजोबा गेले, आजोबा गेले, पण पंगत चालू आहे. मला सांगायचं इतकंच आहे, नामदेव महाराज हेच मागतात. काय मागतात? असणारे माणसं बदलले तरी चालतील, पण महाराज परंपरा, आपल्या बाप जात्यानं जी परंपरा घालून दिली ना, ती परंपरा टिकवली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. आणि याच परंपरेकरता महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भवे
भवेतया कुळा अकल्पायुष भवेतया कुळा अकल्पायुष भवेतया कुळा अकल्पायुष भवेतया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा। पहा, नामदेव महाराजांची मागणी आहे अकल्प आयुष्य भावे तया कुळा, म्हणजे कुळाला आयुष्य द्या। म्हणजे बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांची जे पहिल्या पिढ्या होत्या 7 पिढ्या, म्हणजे महाराजांच्या अगोदर असणारा परमार्थ घरामध्ये होता, बोलवांपासून खऱ्या अर्थानं असणारा जो परमार्थ घरामध्ये होता 7 पिढ्यापर्यंत तो परमार्थ। त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी जन्माला आले आणि महाराज जन्माला आल्याच्या नंतर पुढेही आता 13 पिढ्या, म्हणजे 13वी पिढी चालू आहे सध्या। किती झाले? 13 आणि पहिले 7, किती झाले? 20। अशा 20 पिढ्या त्या ठिकाणी असणारे माणसं त्या ठिकाणी पंढरपूरला त्या ठिकाणी त्यांची वारीचा नियम होता। काय? पंढरीची वारी आहे माझे घरी, असा नियम त्यांचा। महिनेवारीला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, कुंडली करायचं, त्या ठिकाणी दर्शन करायचं, प्रदक्षिणा करायच्या आणि असणारा जागर कीर्तन भजन काकडा सगळं वगैरे करून त्या ठिकाणी महिन्याची वारी करून यायचं, असा त्यांचा नियम आहे। आणि आजही देवकर घराण्यामध्ये तो नियम चालू आहे। माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। पहा, त्यांच्या घराण्यामध्ये ती परंपरा आजही चालू आहे। मग मला सांगा, वारी करणारी माणसं बदलली का तीच आहेत? तीच आहेत। माणसं बदलली पण परंपरा चालू आहे। मग नामदेव महाराजांच्या मागणीचं काय होतंय? मागणी काय मागतात नामदेव महाराज? अकल्प आयुष्य भावे तया कुळा। या ठिकाणी महाराजांची मागणी सफल होते। म्हणजे ही जी आहे मागणी, की परंपरा जी आहे ती 1 पिढी 2 पिढ्या 3 पिढ्या 20 पिढ्याच नाही तर कल्पापर्यंत टिकावी। कल्प म्हणजे किती? प्रश्न पडला, बरोबर का नाही? अहो, नेमकं कल्प म्हणजे काय हो? 17 मन्वंतर म्हणजे 1 कल्प। आणि असा असणाऱ्या कल्पापर्यंत नामदेव महाराज मागणी करतात की ज्या घराण्यामध्ये माळकरी आहेत, वारकरी आहेत, त्या घराण्यामध्ये समजा आपल्या घराण्यामध्ये 15 त्या ठिकाणी 15 माणसं आहेत आणि त्याच्यातली असणारी माळकरी टाळकरी जे आहेत त्यांना भजन गायन कीर्तन येतं, काही त्या ठिकाणी गेले महाराज आणि गेल्याच्या नंतर मग आता नामदेव महाराज मागणी करतात की त्याच घरामध्ये तशीच मंडळी जन्माला घाल। म्हणजे काय? ह भ पच, इतर नाही, त्या ठिकाणी अशीच जन्माला घाल, अशी मागणी नामदेव महाराज करतात। आणि संत सुद्धा तीच मागणी करतात। काय? हरिदासाची घरी जन्मांतरी। संतांचं ही तेच मागणं आहे आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं सुद्धा तेच मागणं आहे। नामदेव महाराज मागणी मागतात, संत मंडळी मागणी मागतात। पहा,
नामदेव महाराज म्हणतात, अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. हरीचे जे दास आहेत, जे भगवान परमात्म्याची भक्ती करणारे मंडळी आहेत, त्यांच्या कुळाला एवढं आयुष्य द्या. मी तर म्हणेन, आपला हा जो सप्ताह आहे ना, आपल्या सप्ताहाला सुद्धा भगवान परमात्मा कल्पापर्यंत आयुष्य देव. विठ्ठल तर ऐका, खऱ्या अर्थानं भाऊ आणि बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. बाबा आणि भाऊ एका ठिकाणी जर पाहायला गेलं तर भाऊंचा स्वभाव एवढा कडक आहे, एवढ्या कडक स्वभावाचे असणारे भाऊ आहेत, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थानं भाऊंचाही त्या ठिकाणी असणारं जे टोक आहे, जे टोक भाऊंचं आहे तेच टोक बाबांचं सुद्धा आहे. भाऊनी छडी घेऊन शिकवावं आणि बाबांनी माईसारखं, जसं माऊली ज्ञानोबराय सांगतात, साच आणि मवाळ मितुल्य आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बाबांनी असं शिकवावं. जसं बाप असतो ना महाराज, बाप लेकराला एकदा सांगतो, नाही ऐकलं की हातामध्ये छडी घेतो, त्याप्रमाणे भाऊंचं काम आहे. एकदा सांगतात, नाही कळालं, हा असंच आहे, अरे असंच आहे, असं सांगणारे भाऊ. आणि भाऊ ज्या वेळेला मारतात, भाऊ ज्या वेळेला सांगतात, त्याच्यावरती जी लागलेली जखम आहे ना, तिला मलमपट्टी करण्याचं काम बाबा करतात. अशा या महाराष्ट्राला दोन संत लाभले. खऱ्या अर्थानं संत भगवान बाबा, की ज्यांच्यामुळं असणाऱ्या मराठवाड्यामधील जी कीर्तन परंपरा आहे ना, त्यांच्यामुळं टिकलेली आहे, संत भगवान बाबांमुळे. हो, असा समाज विचित्र होता की महाराज स्वतःचं पोट भरवण्याकरता पशुपक्ष्यांना मारलं जायचं. असा समाज होता. नाही, त्या देवाचं नाव समोर घ्यायचे आणि देवाच्या नावाखाली स्वतःचं पोट भरवायचे, असेही काही माणसं या समाजामध्ये होते. आणि त्या समाजांचा तो होणारा अन्याय, असणाऱ्या ज्या प्रथा बंद करण्याचं काम संत भगवान बाबांनी केलं. भले त्याच्यासाठी काही करू लागलं तरी चालेल. बाबा म्हटले, हो बाबा, वेळीच पाण्यावरती बसले, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. कशा करता? सांगितलं समाजाला, तुम्ही जर माळा नाही घातल्या तर मी उठणार नाही, तुम्हाला माळा घालाव्या लागतील. आणि या समाजानं सुद्धा बाबांचं ऐकलं. हो, एका माईचं ऐकावंच लागलं. हो, माईचं ऐकावंच लागलं. आणि माईचं ऐकलं, बापाचं ऐकलं. मला सांगा, ज्या लेकरांना आपल्या माईबापाचे संस्कार जपले, ज्या माईबापांना आपल्या आई वडिलांचा आदर केला, ते लेकरू नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी झालंय. बघा, लक्षात घ्या, नक्कीच यशस्वी झालंय. अगदी त्याचप्रमाणे ज्या समाजानं भाऊ आणि बाबांचं ऐकलं, तो समाज आया धर्ममंडपामध्ये बसलाय. याचं कारण आपण भाऊ आणि बाबांचे संस्कार जपतोय, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून ही संत मंडळी यांचं एकच कार्य आहे, कोणतं? मार्ग दाखवण्याचं, मार्गावर चालण्याचं काम तुमच्या आमच्यासारख्या माणसांचं आहे. फक्त आपण चलणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे. अरे दाखवतात ना ते मार्ग, काय आपल्याला कळत नाही, ते मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्या संतांनी एका गावात नाही, दोन गावात नाही, आपल्या जन्मभूमीतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभर असणारं माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञानगंगा भक्तिगंगा पोहोचवण्याचं काम या संत मंडळींनी केले. महाराज, हो, माझ्या माऊली ज्ञानोबरायांचे हजारो वेळा पाय धरले तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार नाही, एवढे उपकार या संत मंडळींचे तुमच्या आमच्यावर आहेत. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे माझ्या माऊली ज्ञानोबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत. बरोबर का नाही? ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला से कळस. पहा, ज्ञानोबरायांनी असणारा वारकरी संप्रदाय जो आहे ज्ञानोबरायांपासून आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्ञानोबरायांनी तुमचं आमचं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न केला ना, त्या ज्ञानोबरायांना तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी किती त्रास द्यावा, किती त्रास द्यावा, जरा विचार केला पाहिजे आपण. किती त्रास द्यावा. माणसं साधी आहेत नाही महाराज, माणसांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. खऱ्या अर्थानं माझ्या माऊली ज्ञानोबरायांबद्दल बोलत असताना मी नक्की बोलेल. ज्ञानोबराय ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ही संत मंडळी असंच ऐऱ्या गैऱ्याच्या पोटी, कोणाच्या पोटी जन्माला यायला रिकामे नाहीत. जन्माला येतात संत मंडळी पुण्यवान माणसाच्या घरी, पुण्यवान आईच्या पोटी, पुण्यवान पित्याच्या पोटी ही संत मंडळी जन्माला येत असतात. पहा, रुक्मिणी आई साहेब
हो 1000 वेळा अश्वत्थासना घालणारी माता आहे. त्या आईचं व्रत पणाला लागलं. किती माता श्रेष्ठ आहे हो, किती माता श्रेष्ठ आहे. आणि अशा श्रेष्ठ माता रुक्मिणी आणि पिता विठ्ठल यांच्या पोटी साक्षात विश्वाच्या मालकानं अवताराला यावं ते म्हणजे माझे माऊली विश्वमाऊली ज्ञानोबराय. त्या ठिकाणी महाराज इंद्रायणीच्या काठावरती जन्माला आले. 4ही लेकरं त्या ठिकाणी त्यांच्या पोटी जन्माला आले. आणि ही लेकरं जन्माला आल्याच्या नंतर लोकांनी नाही नाही ती बोलावं, नाही नाही ती बोलावं, विटंबना करावी. अरे काय संन्यासाचे लेकरं, काय संन्यासाची पोरं आहेत. यांनी धर्म त्या ठिकाणी असणारा वाटवला. त्या ठिकाणी धर्माला कलंक लावतायत, धर्म भ्रष्ट करतायत. नाही ती बोलावं, माता पित्यांनी ऐकून घ्यावं. आणि मुलं हळूहळू वाढतायत, हळूहळू मोठी होत आहेत. आणि अशी मोठी होत असताना त्या ठिकाणी माता पित्यांना वाटलं आता मुलांचं मौजीबंधन करावं लागेल. मग मौजीबंधन करावं लागेल त्याकरता काय केलं पाहिजे. आता धर्मपीठासमोर जावं लागतंय. धर्मपीठासमोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं मुलं हळूहळू वाढतायत, त्यांचं मौजीबंधन करावं लागेल, मौंज करावी लागेल. त्यावेळेला महाराज त्या ठिकाणी त्या धर्मदलालांनी सांगितलं अरे तुमच्या लेकरांचं नंतर बघू, तुमच्या पोरांचं नंतर बघू, अगोदर तुम्ही तर शुद्ध व्हा. आम्ही काय केलं पाहिजे, क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली, तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त आम्ही घ्यायला तयार आहोत, सांगा सांगा. त्यावेळेला त्या धर्मदलालांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल म्हटले. देहांत प्रायश्चित्त ज्या वेळेला सांगितलं देहांत प्रायश्चित्त, म्हटले ठीक आहे आम्हाला जर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागत असेल तर आम्ही घेऊ, पण आमच्या नंतर आमच्या लेकरांना चांगलं जीवन जगता यावं अशी मागणी केली. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हटले. आणि महाराज रुक्मिणी आई साहेबांनी व विठ्ठलपंतांनी निश्चय केला की आता आपण गेल्याच्या नंतर आपले लेकरं सुखानं जगतील, आपल्या लेकरांना त्रास होणार नाही, आपल्या लेकरांचा हा समाज छळ करणार नाही. म्हणून या माता पित्यांनी ठरवलं की आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आणि महाराज त्या ठिकाणी रात्र झाली, काळोख आहे, अंधार आहे. आणि अशा अंधारामध्ये आई रुक्मिणी झोपडीचा दरवाजा आहे, बाहेर पडायचंय, बाहेर कुत्र्यांचं किंचळणं ऐकायला येतंय, रात्रीच्या असणाऱ्या किड्यांची किरकिर किरकिर अशी ऐकू येते. आणि ऐकू येत असताना महाराज रुक्मिणी आईसाहेबांचा पाऊल बाहेर पडेना. लेकरांना कायमचं सोडून जायचंय, कायमचं टाकून जायचंय. तशी लेकरंही मोठी नाहीत, लेकरं लहानच आहेत. एवढ्या लहान वयामध्ये त्यांना सोडून जायचंय, कायमचं सोडून जायचंय. कसं जायचं कसं जायचं. आईसाहेब पुन्हा आतमध्ये आल्याच्या नंतर सोपानाच्या डोक्यावरनं हात फिरवला, ज्ञानोबांच्या डोक्यावरनं हात फिरवला, मुक्ताईच्या डोक्यावरनं हात फिरवला. आणि ज्या वेळेला निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला त्यावेळेला निवृत्तीनाथ उठले. आणि उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज निवृत्तीनाथ उठल्याच्या नंतर आईला म्हणतात आई अगं कुठे चाललीस. त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब सांगतायत ज्ञाना निवृत्ती अरे सांभाळशील ना, ज्ञानाला सांभाळशील ना, सोपनाला सांभाळशील ना, मुक्ताला सांभाळशील ना. अगं आई कुठे चाललात. अरे धर्मपीठाचा निर्णय आहे, आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, पण ऐक आता रडू नको. निवृत्तीनाथांना रडू आलं. मोठ्यानं आरडावं, मोठ्यानं रडावं, आवाज काढावा तर लेकरं जागे होतील. लेकरं जागे झाले तर आई बाबांना पुन्हा अडचण निर्माण व्हायची. म्हणून सगळं आवंढा गिळत होते, सगळं आवंढा गिळत होते. आणि आवंढा गिळत असताना ऐकून घेत होते आई काय म्हणते, आई काय सांगते. सगळं काही ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्याच्या नंतर सांगितलं निवृत्ती सांभाळ बरं तुझ्या भावंडांना, सांभाळ. त्या ठिकाणी बाहेर पडत असताना, बाहेर जात असताना माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या डोक्याजवळ अशी ठेवलेली भगवद्गीता होती, श्रीमद भगवद्गीता. आणि ती भगवद्गीता ज्ञानोबांच्या असणारी शेजारी होती डोक्याच्या समोर. त्या ठिकाणी ज्ञानोबराय झोपलेले होते. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सहज विचार केला की या जगाचा कैवार कोण घेईल, या जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल, या समाजाचा अज्ञान कोण घालवेल, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उभा राहिला. आणि माझ्या ज्ञानोबराय झोपेतच एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवर होऊन त्यांचा हात भगवद्गीतेवरती पडला. आणि जसा हात भगवद्गीतेवरती पडला, पडल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबांना उत्तर मिळालं की
याच श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य करेल माझा ज्ञानोबा. आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी त्याच त्या ठिकाणी गीतेचं असणारं भाष्य केलं आणि 9000 ओव्यांच्या रूपानं या समाजासमोर श्री ज्ञानेश्वरी या नावानं ग्रंथ या ठिकाणी आहे माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी एवढा श्रेष्ठ असणारा ग्रंथ या समाजाला माझ्या माऊली विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी दिला. आणि एवढा श्रेष्ठ या समाजाला ग्रंथ देत असताना सुद्धा देऊन सुद्धा महाराज हा समाज एवढा विचित्र आहे. या समाजानं एवढा त्रास दिला ओ सांगू. माझ्या माऊलींबद्दल बोलताना किती शब्द अपुरे पडतील असं माझ्या माऊलींचं वर्णन आहे. ज्या वेळेला माता पिता गेले, देहांत प्रायचित्त घेतलं आणि घेतल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मुक्ताईनं उठावं, निवृत्तीनाथांनी उठावं, ज्ञानदादानं उठावं, सोपानानं उठावं. आणि उठल्याच्या नंतर माझी मुक्ताई असे डोळे चोळत केस सावरत निवृत्ती दादांकडे आली आणि दादांना म्हणाली, दादा दादा आई कुठे आहे रे दादा, दादा आई कुठे आहे असं विचारलं. त्यावेळेला निवृत्तीनाथांना प्रश्न पडला, नेमकं सांगावं तरी काय. त्यावेळेला ते हळूच सांगतात, मुक्ते अगं मुक्ते आई देवाघरी गेली ग, आई देवाघरी गेली. दादा आई देवाघरी गेली, बरं ठीक आहे म्हटली. कारण त्या ठिकाणी ज्ञानोबराय आले, सोपान काका आले आणि सांगितलं, ज्ञाना सोपाना आई बाबा सोडून गेले रे आपल्याला, आई बाबा सोडून गेले, आई बाबा देवाघरी गेले रे, देवाघरी गेले. हे सांगितल्याच्या नंतर तरीही मुक्ता म्हणतीये, अरे निवृत्ती दादा अरे आई देवाघरी गेली, तिथं रोजच जाते रे, आता येईल म्हणली. नाही ग मुक्ते आई देवाघरी गेली, आई बाबा कायमचे निघून गेलेत असं सांगितल्याच्या नंतर 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई सांगते, निवृत्ती दादा दादा अरे तुला आई कुठली रे आता, तुला आई कशाची आता असं म्हटल्याच्या नंतर निवृत्ती दादांनी तिघांनाही असं आलिंगन दिलं, तिघांनाही घेतलं, कवटाळून घेतलं. आणि निवृत्तीनाथांच्या स्पर्शामध्ये या भावंडांना आईची ऊब मिळाली, घेतला अधिकार, घेतलं सगळं काही त्या ठिकाणी. आणि निवृत्तीनाथांनी सांगायला सुरुवात केली, बघा ते समोर झाल्यावरती एक घरटं आहे की नाही, त्या घरट्यामधले माता पित्यांना त्या ठिकाणी एक घार आली आणि घेऊन गेली. पण आता असणारे जे पिल्लं आहेत ना, ते पिल्लं बघा दाणं टिपतायत का नाही, चला बरं आता पडा बरं बाहेर. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी चौपदरी खांद्यावरती घ्यावी आणि चौपदरी खांद्यावरती घेऊन निघावं महाराज भिक्षेला. माझ्या मुक्ताईनं 4 वर्षाच्या मुक्ताईनं पटकन ओचा खोला आणि सडा अंगणात टाकायला सुरुवात केली. तितक्यात कुंभारी लक्ष्मी आत्या त्या ठिकाणी आली आणि आल्याच्या नंतर माऊलींकडं पाहिलं, मुक्ताईकडं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ती हमसून रडायला लागली. मुक्ते अगं ए मुक्ते, मुक्ते आई बाबा कुठे आहेत ग. तिच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर मग महाराज त्या ठिकाणी ती लक्ष्मी आत्या रडायला लागली. ती रडत असताना मुक्ताई सांगते, अगं लक्ष्मी आत्ते कशाला काळजी करतेस ग. माझी आई सांगायची, भरल्या घरामध्ये रडू नये ग, रडते कशासाठी. 4 वर्षाच्या मुक्ताईनं सांगावं, 4 वर्षाच्या चिमुकलीनं सांगावं लक्ष्मी आत्याला. त्यावेळेला ती लक्ष्मी आत्या सांगते, ज्ञाना अरे तुझं एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञानी आहे तू, एवढं ज्ञान आहे तुला, अरे जरा ते ज्ञान पाज या बटा भिक्षुकांना. अरे तुझ्या माता पित्यांना एवढा त्रास दिला, त्यांनी देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. त्यावेळेला ज्ञानोबराय सांगतात, अगं लक्ष्मी आत्ते तू कुंभारी आहेस की नाही बरं, तू मडके घडवतेस की नाही, मडके घडवतेस तू बरं ऐक असणारे, तू मडके घडवतेस पण एका मडक्यामध्ये गाईचं पवित्र दूध असतं आणि दुसऱ्या मडक्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी नशिबाला येतो. अगं प्रत्येकाचं दैव वेगळं आहे ग, प्रत्येकाचं दैव वेगवेगळं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. ती कुंभारी नात्या म्हणते, अरे ज्ञाना तुला फार ज्ञान आहे रे, तू फार ज्ञानी आहे ज्ञाना. त्या ठिकाणी ज्ञानोबराय पहिल्या दिवशी गेले, त्या दिवशी तर काही मिळालंच नाही, फक्त बोलणे आणि बोलणेच मिळाले. दुसऱ्या दिवशी मधोगरे त्या ठिकाणी निघाले आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज अंगणामध्ये जाऊन उभा राहिले. ओम भवती भिक्षांदेही असं म्हणाले आणि अंगणातच थांबले. थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी महादेव भटांचं ते अंगण होतं, ते त्या ठिकाणी दार होतं आणि त्या दारामध्ये थांबल्याच्या नंतर असणारी त्या महादेव भटांची जी पत्नी आहे ती पत्नी यमुनाबाई म्हणाली, ज्ञाना अरे आलास का, थांब ज्ञाना तुझ्याकरता मी भिक्षा येऊन येते. सांगितल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी
ज्ञानोबराय म्हणतात, आई थोडंसं पाणी मिळेल का? त्यावेळेला ती यमुनाबाई सांगते, ज्ञाना, अरे ज्ञाना, बस बरं, तू जेवायलाच बस, मी तुला जेवायलाच वाढते. त्याला ज्ञानोबराय म्हणतात, नको माते, आता कोरांनाच द्या, गोडाधोडाची आम्हाला सवय राहिलेली नाही आहे, कोरांना द्या. आणि त्या ठिकाणी ती यमुनाबाई असं पाणी घेऊन येत होते. आणि येत असताना महादेव भट माध्यान्हाच्या त्या ठिकाणी वेळेमध्ये असं तप्त असं ऊन पडलेलं आहे. आणि त्या उन्हामध्ये असं ओला पंच घेऊन येत आहेत. आणि आल्याच्या नंतर त्यांनी विश्वमाऊली ज्ञानोबरायांना पाहिलं. ज्ञानोबरायला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते म्हणतात, अरे अरे कारट्या, तू इथे आलाच कसा? संन्यासाच्या पोरा, अरे धर्म वाटवला तुम्ही, असा ओसरी पर्यंत आला तरी कसा? असं म्हणाले. आणि सगळे बोल सहन केले माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी. हो, जरा विचार करा ना, आपल्या ओळखीच्या व्यक्तीला, आपल्या जवळच्या माणसाला जर आपण म्हणलं, अरे सरक तिकडं, असं जरी म्हटलं तरी सहन होणार नाही. पण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना एवढं काही बोलले तरी सुद्धा माऊली शांत आहेत. आणि असे शांत असताना त्या ठिकाणी ते पाणी घेऊन येत असताना महादेव भटांनी पाहिलं. यमुनाबाई सांगते, अहो ऊन पडलंय, लेकराला भूक लागली आहे, जरा पाणी तरी पिऊ द्या त्याला, अहो पाणी तरी पिऊ द्या. पण महाराज, त्या महादेव भटांनी असणारा ते पाणी ज्याच्यामध्ये आणलं होतं ना, ते पंज असणारं ते पळीपात्र जे आहे ते उचललं. आणि उचलल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या दिशेने असं भिरकावलं. जसं भिरकावलं तसं त्याची कडा लागून माझ्या ज्ञानोबरायांचा रक्ताचा ओघळ वाहावा एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना झाला. गळगळ असं रक्त व्हायला लागलं. आणि रक्त वाहत असताना माऊलींच्या डोळ्यातला त्या ठिकाणी अश्रू जो आहे तो त्या ठिकाणी जमिनीवरती पडला. तप्त असा अश्रू जमिनीमध्ये पडला. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी पाठ फिरवली. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबराय मुसमुसायला लागले. रक्त वाहत आहे, रक्त वाहत आहे, रक्त वाहत आहे. आणि असं रक्त वाहत असताना माझे ज्ञानोबराय, मुसमुसणारे ज्ञानोबराय, अरे इंद्रायणीनं पाहिलं, त्या अश्वस्थ वृक्षांनी पाहिलं माझ्या माऊली विश्वमाऊली ज्ञानोबरायांना. आणि असे ज्ञानोबराय वेगळ्याच आवेशानं चालतायत, वेगळ्याच आवेशानं चालतायत, पाऊल पटपट टाकतायत. आणि जसे आले, आल्याच्या नंतर ताटीचा दरवाजा उघडला, आतमध्ये लावून घेतला. आणि घेतल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ताटी लावून घेतली, दरवाजा बंद केला, आतमध्ये जाऊन बसले. आणि म्हणाले, बस झालं आता, बस झालं, आता सगळं काही संपवायचं. म्हटले, आता थांबायचं नाही, आता योग अग्नीनं सगळं काही संपवायचं असं म्हटले. पण त्या ठिकाणी आमची 4 वर्षाची मुक्ताई समोर येते. आणि समोर आल्याच्या नंतर सगळे बाहेरून म्हणतायत, ज्ञानदादा दार उघडा, ज्ञानदादा दार उघडा, ज्ञानदादा दार उघडा असं म्हणतायत. हो, मुक्ताईनं उपदेश करावा, जग जरी झाले वन्नी तरी सुनती सुखे व्हावे पाणी. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी अपराध
मला विमुक्ताईनं सांगावं, योगी पावन मनाचा. अरे ज्ञानदादा, अरे तूच सांगतो ना आम्हाला कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, तूच सांगतोस ना आम्हाला. मग आता तू असं का करतोस? आणि एका पाठोपाठ 11 अभंग माझ्या मुक्ताईच्या मुखारविंदातून निघाले आणि माझ्या ज्ञानोबारायांना मुक्ताईनं उपदेश केला, सांगितलं. ज्ञानदादा बाहेर आले. ताटीचा दरवाजा त्या ठिकाणी ताटी उघडली आणि उघडल्याच्या नंतर माऊली बाहेर आले. जसे बाहेर आल्याच्या नंतर मुक्ताईला आलिंगन दिलं आणि त्या ठिकाणी अवघ्या विश्वाचा कैवार माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी घेतला. ज्या समाजानं माऊलींना त्रास दिला त्याच समाजाकरता माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी पसायदानासारखं एवढं उदात्त मागणं या जगाकरता मागितलं महाराज, या जगाकरता मागितलं. आणि खऱ्या अर्थानं मी आता तरुण मंडळींना आवर्जून सांगेल, नक्की सांगेल की ज्या माऊली ज्ञानोबारायांना एवढा त्रास झाला, एवढं दुःख सहन करावं लागलं या जगाचं, एवढं जगांना छळलं, एवढा त्रास सहन केला आणि त्यांनी या समाजाला काय दिलं? ज्ञानेश्वरी दिली. या जगाकरता मागणं मागितलं. मग आता लवकर बाकीचं सगळं बाजूला ठेवा आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा लवकर हातामध्ये घ्या, गीता हातामध्ये घ्या. कारण योग्य वेळेमध्ये तरुण मंडळींनी जर गीतेला हात लावला, काय योग्य वेळेत जर तरुण मंडळींनी गीतेला हात लावला तर उद्या कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही. का? आमच्या संतांनी आम्हाला ते वाङ्मय दिलं. आमच्या भगवंतानं संतांना मला एवढं सगळं दिलेलं आहे. आम्ही ते जोपासलं पाहिजे, जपलं पाहिजे, केलं पाहिजे. एक संत म्हणायचे पहा, काय म्हणायचे लक्षपूर्वक ऐका. ज्याच्या घरी आहे ज्ञानेश्वरी गाथा, काय ज्याच्या घरी आहे ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणावर ठेवावा माथा आणि ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. का सांगतात? अहो आमचं जीवन ज्याच्यावर निर्भर आहे, आमचं जीवन आम्ही ज्याच्यामुळे चांगलं जगू शकतो तेच म्हणजे हे ग्रंथ आहेत. आम्ही जर त्यांना सोडून दुसरीकडे गेलो तर आम्ही जगायचं कसं? जगायचं कुठल्या आधारावर? म्हणून आम्ही ज्याच्या आधारे जगतोय, ज्याच्या आधारे आम्हाला चांगलं जीवन जगता येऊ शकतं ते म्हणजे आमच्या संतांचे ग्रंथ आहेत. इतरत्र जाण्याची आम्हाला तुम्हाला गरज नाही. हो, परमार्थ करायचा आहे ना, तारुण्यातच करावा. कशात? तारुण्यात करावा. संत भगवान बाबा शिकवतात आम्हाला परमार्थ कधी करायचा, केव्हा करायचा. हो, नारायणगडाचे महंत, जुने महंत माणिक बाबा, आणि माणिक बाबा ज्या वेळेला त्यांनी ठरवलं की आता आपल्या गडावरती, आपल्या गादीवरती कोणाला तरी बसवलं पाहिजे योग्य व्यक्तीला, मग कोणाला बसवावं, कोणाला बसवावं असं पाहत असताना त्या ठिकाणी माणिक बाबांचं लक्ष संत भगवान बाबांकडे केंद्रित झालं की बाबा योग्यतेचे आहेत. त्यांना असं वाटायला लागलं, त्यांचंच नव्हे तर संपूर्ण समाजाचंही लक्ष असं वाटायला लागलं, समाजालाही वाटायला लागलं की बाबा योग्य आहेत. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्याच आल्या की बाबांना गादीवरती बसवा, बाबांना गादीवरती बसवा, बाबा योग्य आहेत, बाबा योग्य आहेत असे सगळे सांगायला लागले. मग सगळ्यांचं ऐकल्याच्या नंतर माणिक बाबा ठरवतात आणि बाबांना वयाच्या कितव्या वर्षी, वा 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 लक्षपूर्वक ऐका तरुण मंडळी, वयाच्या 11व्या वर्षी बाबा नारायणगडाच्या असणाऱ्या गादीवरती बसतात. म्हणून परमार्थ करायचा असेल ना तारुण्यातच करावा. वयाचे 11व्या वर्षी बाबा गादीवरती बसतात, ते वयाच्या 53 वर्षापर्यंत गादी सांभाळतात. बरोबर आहे ना? 40 वर्षापर्यंत नारायणगडाचा असणारं ते नेतृत्व आहे, जे गादीचा सांभाळ संत भगवान बाबांनी केला. महाराज पण एवढा सांभाळ करत असताना काही माणसांना काही विशिष्ट प्रकारचा वर्ग असतो महाराज, ज्यांना सहनच होत नाही, चांगलं झालेलं जमत नाही. बरं का, स्वतः आपण कसे आहोत याच्याकडे कधी लक्ष जाणार नाही, पण दुसऱ्यांचं चांगलं होऊ नये हा मेन त्यांचा उद्देश असतो. बरं का, असा वर्ग त्याही काळामध्ये होता आणि आज सुद्धा आहे. कसा? जे असे लोक असतात की खुद के दुखों से ज्यादा लोग दूसरों के सुखों से ज्यादा परेशान है. काय असा असणारा वर्ग अब भी है और तब भी था. त्यावेळेसही होता आणि आज सुद्धा आहे. म्हणून ऐका, भगवान बाबांना त्या ठिकाणी भगवान बाबा सुंदर अशा प्रकारे पाहतायत आणि एवढं पाहत असताना त्या ठिकाणी महाराज लोकांना सहन होईना. मग सहन होईना म्हणून ज्या वेळेला लोकांना सहन होत नाही ना त्यावेळेला लोक महाराज त्यांच्या आचरणावरती, त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काय करतात? काम करतात. काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून बदनाम झाले पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. पहा त्या ठिकाणी महाराज असाच असणारा वर्ग, एक विश्वनाथ नावाचा कोण होता? गवळी होता. गवळी, विश्वनाथ नावाचा गवळी होता. आणि महाराज त्याचं गाव कोणतं होतं बाबा? राजोरी.
आणि नवगण नावाचं राजोरी गाव होतं आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी विश्वनाथ नावाचा पैलवान राहत होता. आणि तो पैलवान होता. झालं असं त्याला बाबाचं काही सहनच होत नव्हतं महाराज, बरं का, बाबाचं सहन होत नव्हतं. आणि मग एका दिवस असं झालं की असा आखाडा भरलेला होता आणि बाबा असे चालले होते. पण जात असताना महाराज हा म्हटला, बाबा तुम्हाला माझ्यासोबत कुस्ती करावी लागेल. काय कुस्ती करावी लागेल? आता बाबा म्हटले, बाबा आम्हाला धर्माचे प्रसार करणारी आम्ही माणसं आहोत, खांद्यावरती पताका आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, आम्ही कशाला कुस्ती करावं? आता त्यावेळेला तो विश्वनाथ नावाचा गवळी ऐकायला तयार नाही. बाबाला म्हटलं, बाबा तुम्हाला माझ्यासोबत कुस्ती करावीच लागेल. आता असं म्हटल्याच्या नंतर महाराज बाबा म्हटले ठीक आहे, नाविलाज झाला आणि उतरले आखाड्यामध्ये. जसे आखाड्यात उतरल्याच्या नंतर महाराज एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्याला महाराज बाबांनी पाडलं. जसं पाडलं त्या दिवसापासून त्या विश्वनाथ नावाच्या गवळीने ठरवलं बाबाला गडावर राहू द्यायचं नाही. गडावरून बाबाला काही झालं तरी उतरवायचं म्हणजे उतरवायचं. मग आता काय करावं? त्यानं अनेक प्रयत्न केले. त्याने सांगितलं तुम्ही गडावर राहायचं नाही, असं तसं काही बोलला, गुन्हा दाखल केला. हो, संतांवरती गुन्हे दाखल करावे कशा करता? आम्ही आमच्या करता, आमच्या स्वार्था करता? संतांवरती, संत भगवान बाबांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. आणि त्यावेळेचं कोर्ट त्या ठिकाणी हैदराबादला होतं महाराज, हैदराबादला. आणि हैदराबादला त्या ठिकाणी कोर्ट असायचं. त्या ठिकाणी तारखी पडल्या महाराज. पण भगवान बाबा काय कधी तारखेला गेले का बाबा? नाही, तारखेला काय बाबा गेले नाही. मग तारखेला नेमकं जात कोण होतं? तर बाबांच्या जवळचे काही लोक होते, जी काही माणसं होते, जवळची माणसं, त्यांना काही पैसे द्यायचे आणि म्हणायचे तुम्ही काय करा, तारखी पुढे चालू ठेवा, असं त्यांना सांगितलं जायचं. पण महाराज असा असणारा अविस्मरणीय चमत्कार आहे की बाबांच्या सोबतची जी माणसं होते ती पैसे घेऊन तारखी पुढे त्या ठिकाणी चालू ठेवण्याकरता नव्हते जात, तर ते महाराज बीडमध्ये जाऊन लॉजवरती जाऊन त्या ठिकाणी आराम करायचे. आणि महाराज पण ऐका, बाबांच्या जीवनातला अविस्मरणीय असणारा हा चमत्कार आहे. तारखीला हे न जाता सुद्धा बाबांच्याच बाजूने निकाल लागतो. ही ताकद आहे महाराज संतांची, ही कृपा आहे भगवंताची की बाबांच्याच बाजूने निकाल लागला. आणि मग एवढं होऊनही यांना आता सहन होईना. काय, बीड जिल्ह्यामध्येच पाटोदा नावाचं गाव आहे, बरोबर ना? पाटोदा नावाच्या गावामध्ये 600 एकरचा मालक पाटील. आणि असणारा पाटील त्यानं बाबांवरती काय केलं, त्याने ठरवलं बाबाला बदनाम करायचं. काय करायचं? बदनाम करायचं ठरवलं. आणि मग महाराज त्यानं असणारी चोळी आणि बांगड्या बाबांच्या आसनावरती नेऊन टाकल्या. आणि टाकल्याच्या नंतर महाराज लोकांना सांगितलं, रे बघा बघा काय करताय ते बाबा, यांना म्हणावं का बाबा, हे आहेत का बाबा, हे आहेत का बाबा, असं म्हणावं, नाही नाही ती बोलावं. आणि तितक्यात बाबांनी वरती यावं, गडावरती यावं आणि पाहावं तर बांगड्या आणि चोळी त्या ठिकाणी दिसल्याच्या नंतर महाराज बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा म्हणतात मी या समाजाकरता अहोरात्र कष्ट करतोय, या समाजाकरता रात्रंदिवस माझ्या मनामध्ये तळमळ आहे की हा समाज सुधारावा. शेतकरी समाज आहे, कामगार आहेत, ऊसतोडगार आहेत आणि असे असणारे कामगार मंडळी यांच्याकरता मी रात्रंदिवस तगमग करतोय. तरी माझ्यावर जर असा अभद्र आरोप होत असेल ना, तर महाराज भगवान बाबा सुद्धा स्वाभिमानी होते. भगवान बाबा त्या ठिकाणी गडाच्या खाली उतरले आणि जरा बाजूला जाऊन त्या ठिकाणी महाराज त्यांनी आपलं अंग स्वतःच्या हातानं कापून घेतलं. आणि त्या ठिकाणी महाराज ज्या वेळेला अंग कापलं त्यावेळेला ते असणारे रक्ताचे थेंब त्या भूमीमध्ये पडले. आणि पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज तुळशी उगवतात. आता ऐका, ज्या भगवान परमात्म्याचं तुळशीचं महत्त्व एवढं मोठं आहे की एका तुळशीच्या पानानं भगवान परमात्म्याला आपण तुळू शकतो. एवढं श्रेष्ठ तुळस आहे, एवढी पवित्र तुळस आहे. तर ज्या संतांच्या रक्तातून उगवलेल्या तुळशी किती पवित्र असतील, ते संत किती पवित्र असतील, जरा विचार करा. आणि असे असणारे पवित्र संत भगवान बाबा, त्यांच्यावरती ज्यावेळेला आरोप झाला त्यावेळेला भगवान बाबांनी स्वतःचं अंग कापून घेतलं. आणि महाराज आता नारायणगड सोडला. आता नारायणगड सोडला. आणि सोडल्याच्या नंतर भगवान बाबा त्या ठिकाणी धोम्य नावाचा गड आहे, त्या गडावरती बाबा त्या ठिकाणी गेले. बाबांना तो गड आवडला. त्या गडाची स्थापना त्या ठिकाणी असणारे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते त्या गडाची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज बाबांनी त्या ठिकाणी 13 वर्ष गादी चालवली. महाराज किती वर्ष? 13 वर्ष.
13 वर्ष गादी चालवली आणि 13 वर्ष गादी चालवत असताना आता बाबांच्या लक्षात यायला लागलं की आता मात्र आपल्याला थांबावं लागेल. आता कोणाला तरी बघितलं पाहिजे, कोणीतरी गादी चालवली पाहिजे. नेमकं कोणाला बघावं, कोणाला कोण याच्या योग्यतेचं आहे, कोण याच्या योग्यतेचं आहे असं पाहत असताना महाराज बाबांच्या लक्षामध्ये आलं. बाबांच्या समोर ते नाव आलं. ते नाव म्हणजे महंत वैकुंठवासी गुरुवर्य भीमसिंह महाराज भगवान गडकर. बाबांचं नाव त्या ठिकाणी समोर आलं, भीमसिंह बाबांचं. आणि महाराज भीमसिंह बाबांच्यावरती भगवान बाबांची कृपा आणि आशीर्वाद. बाबांनी त्यांना त्या ठिकाणी गादी चालवण्याकरता त्या ठिकाणी गादीवरती बसवलं आणि तिथून पुढे संत भीमसिंह बाबांनी असणारं ते पाहिलं, परंपरा चालवली. मला वाटतं ज्या जातीचे माणिक बाबा होते त्याच जातीचे भगवान बाबा होते आणि ज्या जातीचे भगवान बाबा होते त्याच जातीचे भीमसिंह बाबा होते आणि ज्या जातीचे भीमसिंह बाबा होते त्याच जातीचे संत तुकाराम बाबा सुद्धा आहेत. आणि कसं, जसं महाराजांचं प्रमाण आहे, माझ्या जातीचा मज भेटो कोणी, आवडीची धनी. पहा महाराज, हे असणारी जात आपण आता समाजामध्ये पाहतो. पहा, जातीवरून ही जात ती जात, ही जात नाहीये. जात कशी असावी आमचे संत शिकवतात. अहो सगळं आम्हाला संतांनी शिकवलं, पण आम्हीच घ्यायला तयार नाहीत, आम्हीच ते स्वीकारायला कमी पडतो. हे आमचं दुर्दैव आहे. विठ्ठल परमार्थ तारुण्यातच करावा, परमार्थ तारुण्यातच करावा. पहा, जीवन असं निरस असलं पाहिजे. बघा ना, आज इथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तरुण मंडळींचा सुद्धा एवढा सुंदर असा पुढाकार आहे की जेवणापर्यंत तर इथपर्यंत खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन निरस असलं पाहिजे. एक महाराज सांगतात, पहा, निरस असावं पण निरस नसावं. काय, जीवन हे निरस असावं पण निरस नसलं पाहिजे, बरोबर का नाही? म्हणून जसं रस्त्यानं जाताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आताही आहे म्हणा, रसवंती ग्रह असतं, पहा, आहे की नाही? तर आता एकदा असंच झालं की आम्ही प्रवास करत असताना असेच गुणीजन गायक मंडळी त्या ठिकाणी भेटली आणि भेटल्याच्या नंतर म्हटलं थोडंसं चहा वगैरे घेऊ. म्हटले चहा कशाला, एवढं ऊन पडले, रस घेऊ म्हटलं ठीक आहे. मग रस घेण्याकरता थांबलोत. पण थांबले असताना त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी ऊस होते आणि त्या व्यक्तीनं, ऊस काढणाऱ्या व्यक्तीनं तो ऊस हातामध्ये घेतला. माझ्या लक्षात आलं की बाबा, या ऊसानं काय पाप केलं असेल की हा ऊस या ठिकाणी आला आणि याला त्या ठिकाणी त्या चरखामध्ये घातलं जातं. महाराज त्या व्यक्तीनं त्याला एक वेळा त्या ऊसाला चरखातून घातलं. जसं घातलं डबल, दुसऱ्यांदा डबल, नंतर चौपदरी करून असा चरखात घातला. असा त्या ठिकाणी तो रस काढला महाराज. त्याच्यातून सगळा काही रस काढला आणि रस काढल्याच्या नंतर महाराज बऱ्याचदा असं होतं, बहुधा असं होतं की सगळीकडून निसटलेली माणसं, जसं सरकार जे आहे महाराज, वयाच्या 60 असणारं जे वर्ष आहे तुमचं, 60व्या वर्षी तुम्हाला नोकरीवरनं काढतं. ते म्हणतं घरी बसा, पेन्शन घ्या, अर्धा पगार घ्या, पण तुम्ही घरी बसा. का? आता तुम्ही कामाच्या लायक राहिलेले नाही. असे कामाच्या लायक नसलेले ना लायक, म्हणजे मी संधी करू नका बरं, विग्रह केलाय. काय विग्रह केलाय? संधी अजिबात करायची नाही. मायका असे असणारे माणसं या ठिकाणी 70व्या 80व्या वर्षी या ठिकाणी येतात आणि मग म्हणतात आम्हाला ॲडमिशन द्या. जर तुम्हाला सरकार 70 त्या ठिकाणी 60 वर्षापर्यंत तुम्हाला तिकडं घेतं आणि 60च्या नंतर म्हणतं तुम्ही आता लायकीचे राहिले नाही, मग तेव्हा तुम्ही इकडं येता 70व्या आणि 80व्या वर्षी तुम्हाला इथं ॲडमिशन द्यायला. आमचा भगवान परमात्मा काही वेडा आहे वय? नाही महाराज, देव वेडा नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे ना, तारुण्यात करावा. माणसं सगळा रस काढून घेतात आणि स्वतः सप्त्यात फेकून देतात. असं नाही, परमार्थ करायचा आहे ना, तारुण्यात करावा. पहा, महाराजांची मागणी काय? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सगळा हरीच्या दासा. जे हरीचे दास आहेत त्यांना काय द्या? कल्पापर्यंत आयुष्य द्या. त्यांची परंपरा ही कल्पापर्यंत चालू द्या, असं मागणं माझे नामदेवराय मागतात. मग महाराज नामदेवराय म्हणतात, आता हे शरीर आहे, कसं आहे? नासकं, सडकं आहे, कुचकं आहे आणि अनंत रोगाचं भांडार आहे महाराज. आणि असं रोगाचं भांडार असलेलं शरीर, या शरीरामध्ये रोग आहेत महाराज. काय रोग आहेत? पण शरीरामध्ये महाराज म्हणतात रोग असू द्या, पण त्या रोगाची बाधा आपल्याला होता कामा नये. काय रोग असू द्या ना, माणसाच्या शरीरामध्ये रोग आहेत पण त्याची बाधा मात्र आपल्याला होऊ नये, हेच मागणं अभंगाच्या दुसऱ्याच्या
महाराज अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये मागणं मागतात ही कल्पनेची बाधा न हो कोण आहे काळी. आणि ही संत मंडळी रोग असू द्या हो पण बाधा होता कामा नाही. बाधा होऊ नये अशी मागणी नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये मागतात. या ठिकाणी सगळ्यांनी एकदा वर हात घ्या, प्रेमानं भजन करूया. घेतले का सर्वांनी वर हात? विठोबा रखुमाई हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी सुंदर असं टाळी वाजवली, मुखानं भगवंताचं भजन केलं, त्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी महाराज नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझे जे भक्त मंडळी आहेत ना त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस. कारण ज्या वेळेला नामदेव महाराज असं झालं, महाराजांनीच मागणी केली की अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि ज्या वेळेला तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर महाराज संतांची बैठक बसले आणि बसल्याच्या नंतर झालं असं महाराज त्या ठिकाणी अधिकारी संत मंडळी होते. आता नामदेव महाराज लढीवाळ आणि लाडके भक्त असल्या कारणानं सर्वजण नामदेव महाराजांच्या पाया पडले. पण आमच्या ब्रह्मचित्कला आद्यत्रगत जननी आमच्या मुक्ताई काही पाया पडायला तयारच होईनात. महाराज त्यावेळेला मुक्ताईंकडे नामदेव महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, विचार करतात की सगळे माझ्या पाया पडले आणि मुक्ताई माझ्या पाया पडत नाही, नेमकं असं काय काय झालं असेल नेमकं. त्यावेळेला मुक्ताईंच्या लक्षात आलं नामदेव महाराजांना अहंकार झाला. अहंकाराची काय झाली? बाधा झाली. बाधा जरा दूर करावी लागेल म्हणल्या, मग त्याच्याशिवाय पाया पडायचं नाही. त्या काय पाया पडल्या नाही. मग नामदेव महाराजांनी विचारलं, अहो सगळे आमच्या पाया पडले पण तुम्ही काय पायाच पडल्या नाही. मुक्ताबाई सांगतात, अहो पाया पडण्याकरता आदूवर आपण कसं असलं पाहिजे? परिपक्व असलं पाहिजे. तेव्हा पाया पडले तर चालेल म्हणले आम्ही काय कच्चे आहोत? मुक्ताई म्हटल्या, हो तुम्ही कच्चेच आहात. आता कच्चे आहात म्हटल्याच्या नंतर त्यांना राग आला ना महाराज. तर कच्चे आणि सगळे आमचे पाया पडले, एवढे महान आमच्या पाया पडले आणि ह्या मुक्ताई काय सांगतायत आम्ही कच्चे आहोत. मग असं सांगितल्याच्या नंतर महाराज नामदेव महाराजांना राग आला. नामदेव महाराज म्हणतात, मी कच्चा आहे. कशावरून? देवाकडे गेले. या ठिकाणी परीक्षा घेतली गेली. ज्या वेळेला परीक्षा घेतली गोरोबा काकांनी थापट नाही येऊन, त्यावेळेला सुद्धा नामदेव महाराज कच्चेच ठरले महाराज. मग त्यावेळेला भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा मी कच्चा आहे. कशावरून? भगवान सांगतात, नामा तुला गुरु नाही म्हणून तू कच्चा आहेस. म्हणून ज्या वेळेला सांगितलं मग भगवान सांगतात, अरे नामा तूच एका अभंगामध्ये मागणं केलंस, तूच एका अभंगामध्ये सांगितलं की अहंकाराचा वारा न लागो राजसा आणि माझी या विष्णुदासा. अभंगाचं तिसरं चरण आहे महाराज. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा
अंकाराचा बारा न लागो राजसा. आणि याच मागणीमुळं आम्ही वारकरी मंडळी एकमेकाच्या पाया पडतो. याचं कारण आहे माझे नामदेव महाराज. मग हेच नामदेव महाराज भगवंताला म्हणतात, देवा पांडुरंगा, माझं मागणं तू तर त्या ठिकाणी काय केलं आहे, पूर्ण करतो आहेस ना, की तुझ्या असणाऱ्या हरिभक्ताला कल्पापर्यंत असणाऱ्या तुझ्या हरिभक्तांचं जे कुळ आहे ती परंपरा चालू राहू दे. त्यानंतर म्हणतात की असणाऱ्या रोगाची बाधा त्या हरिभक्तांना मात्र काही होऊ देऊ नको, त्यांना अहंकाराची बाधाही होऊ देऊ नको. मग शेवट सांगतात, काय सांगतात, मुखामध्ये असेल, नामा म्हणे असावे नामा म्हणे तया असावे कल्याण, आणि ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये तुझं नाव असेल भगवंता, मात्र त्याला असणारे जे काही बाधा असतील, जे काही आहे हे मात्र त्याला होऊ देऊ नको, असं उदात्त मागणं माझे नामदेवराय भगवान परमात्म्याकडे मागतात. भगवान परमात्म्याकडे मागतात. आणि नामदेव महाराजांची निष्ठा भगवान परमात्म्याच्या प्रती असणारी निष्ठा आहे. म्हणून आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर समाजामध्ये वारकरी संप्रदायाविषयी असणारे जे काही बरेच मंडळी असतील, वारकरी संप्रदायाविषयीची जीवनामध्ये गुरुची सेवा जी आहे त्या सेवेविषयीची निष्ठा, अशा अनेक प्रकारच्या साधनाविषयीची निष्ठा असेल, अनेक प्रकारच्या ज्या निष्ठा आहेत त्या निष्ठा या शब्दामधून बरेच मंडळी निसटण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असणाऱ्या निष्ठा या शब्दाला आपण बांधून चाललं पाहिजे, धरून चाललं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्व भाविक जनांची, भक्तजनांची जी भाऊबाबांवरची असणारी निष्ठा आहे त्या निष्ठेला आपण जपून चाललं पाहिजे. आणि सर्वांनी आता एवढा सुंदर सोहळा घडवून आणलाय, खरंच इंद्राच्या वैभवाला सुद्धा लाजवेल एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी घडतोय. हे आपलं परमभाग्य आहे, महत्भाग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्यामुळेच या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला. याला आपण सर्वजणच कारणीभूत आहात. खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर इथं ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, ना अमीरों की बात है ना गरीबों की बात है, भाऊ बाबा के दरबार में सेवा मिलना यही मेरे लिए सौभाग्य की बात है, यही मेरे लिए सौभाग्य की बात है. म्हणून भाऊ आणि बाबा असतील, बाबांच्या चरणारविंदी ज्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये परमार्थाचं बीज वृद्धिंगत झालं, माझे गुरुवर्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान नामनिष्ठ मुक्त कैवल्य परमपूजनीय महंत तुकाराम बाबा रुपणर बाबा असतील, त्याचबरोबर संत भीमसिंह बाबा,
निगमानंदजी महाराज, संत तुळशीराम बाबा, अनेक संत मंडळी आहेत. या सर्व संत मंडळींच्या कृपेनं, आशीर्वादानं हा सप्ताह, हा भक्ती महोत्सव, आनंदोत्सव या ठिकाणी चालू आहे. आणि इथून पुढे याच्याही पेक्षा भव्य स्वरूपामध्ये आपल्या सप्ताहाची प्रगती होणार आहे. कारण मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी बघा, आता पुढच्या वर्षी याही पेक्षा भव्य असेल. म्हणून असणारे तरुण मंडळी आहेत, वडीलधारे मंडळी आहेत, माता पिता, परिसरातून पंचकृषीतून उपस्थित सर्व सज्जन, म्हणून सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. पुन्हा एकदा नतमस्तक होते. या ठिकाणी एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल हरि विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत भगवान की जय, श्री संत वामनराव महाराज की जय. सुंदर असं सर्वांचं नियोजन आहे. पवित्र अशी असणारी आपली भगवान नगरी. या नगरीमध्ये सर्व सज्जन श्रोते मायबाप भाग्यवान आहेत की संत भाऊबाबांचं, मी असं म्हणेल की संतांची आणि भगवंताची सेवा घडायला, माणसं सुद्धा भाग्यवंतच असायला लागतात. म्हणतात ना, भाग्यवंता घरी भजन. तसे तुम्ही सर्वजण भाग्यवान माणसं आहोत. आपण सर्वजण भाग्यवान आहेत. म्हणून आपल्या हातून संत भगवान बाबांची किंवा भगवंताची सेवा घडतीये, असं महत्भाग्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. म्हणून सर्वच जण द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. छान असे गाणारे आहेत, छान असे मृदंगाची साथ करणारे आहेत. दोन्ही बाजूला दोन चौकदार बाबा आहेत. खऱ्या अर्थानं छोटे छोटे वारकरी टाळकरी मंडळी आहेत. आता सर्वांच्या चरणारविंदी झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्वच संत मंडळी त्यांच्या चरणारविंदी ही कीर्तन सेवा समर्पित करते. व बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये चुकून एखादा शब्द गेला असेल तर तुमचं लेकरू या नात्यानं क्षमा करा. आणि जे काही चुकून गेलं असेल ते मला पुन्हा द्या. कारण जर क्षमा केलं तर पुन्हा घेऊन जायचे मी कुठंतरी. ते माझं मला परत द्या. नक्की सुधारवण्याचा प्रयत्न करेल आणि होईल त्याप्रमाणे संतांचे जे काही विचार आहेत ते मांडण्याचा अवश्य प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय.